हे एव्हरीडे मिल्क पावडर आहे आणि यात ॲडेड शुगर नाही आहे. तर शुभम मिक्स करतोय. काय झालं माहितीये का, पाऊस पण पडतोय त्यामुळे पावसाचा पण आवाज आहे. शुभम बारीक करायला लागेल वाटते बघ, बारीक करायला लागेल. सांग मला कसा खरवस आहे. आई आज आपण मस्तपैकी खरवस बनवूया काय. अगं बनव ना. अगं पण दोन प्रकारे बनवायला लागेल आई, विथ शुगर आणि विदाऊट शुगर. आमच्यासाठी तर विथ शुगर, तुझ्यासाठी म्हणजे त्याच्यामध्ये साखर नाही पाहिजे, मग असं बनवायला पाहिजे. साखर घातली तर तुला चालणार नाही. बनव ना. माझ्यासाठी बनवलं असं काय होतंय, माझ्यासाठी पण बनव, तुझ्यासाठी पण बनव. पण फ्रेंड्स तुम्हाला माहिती आहे का, एक गंमत आहे. लहानपणी आमच्यासाठी आई खरवस बनवायची, पण तो खरवस हा चिकापासून असायचा बनवलेला. चिकापासून म्हणजे गाय व्याल्यानंतर किंवा म्हैस व्याल्यानंतर जो पहिलंच दूध असतं ना त्याला म्हणतात चीक, तर त्याच्यापासून बनवत असे आई. पण आज जे मी बनवणार आहे ना खरवस, तो चिकापासून नाही बनवत आहे. तर त्यासाठी एक वेगळा इन्ग्रेडियंट्स मी घेणार आहे आणि अगदी घरामध्ये जे पदार्थ असतात त्याच्यापासून आपण हा खरवस बनवणार आहोत. आणि आईसाठी वेगळा आणि माझ्यासाठी वेगळा. तर मग चला आपण बनवूया खरवस. तर त्यासाठी आपण घेणार आहोत चक्का. म्हणजे हे बघा, हे दही पासून बनवलेलं आहे. म्हणजे कसं माहितीये का, की घरीच दही पण मी घरीच बनवलं. घट्ट घट्ट आपल्याला दही पाहिजे, तर त्यासाठी मी 2 दुधाच्या पिशव्या आणल्या आणि थोडंसं दही विरजण म्हणून घेतलं. आणि 4 ते 5 तास लागतात दही बनायला. आणि त्यानंतर ते दही फडक्यामध्ये घेऊन मी पूर्ण पाणी त्यामधलं काढून टाकलंय आणि मग ते असं घट्ट घट्ट हा चक्का तयार झालेला आहे. तर एक विथ शुगर साठी आणि एक विदाऊट शुगर साठी. तर आपण हे आता आपल्याला हे करायचंय, चांगलं फेटून घ्यायचंय. थोडस आपण दूध टाकूया. दूध टाकूया. गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे त्याच्यामध्ये. याच्यामध्ये पण टाकूया दूध. 1 कप याच्यामध्ये पण टाकूया. दे मी करू. हे आपण मिक्सर मध्ये जरी घेतलं ना, बारीक केलं ना तरी चालतं. आपण एक एक करूया. यामध्ये आपण टाकूया थोडस मिल्क मेड. टाकूया. मिल्क मेड मध्ये कसं साखर असते ऑलरेडी त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे आपल्याला वेगळी शुगर टाकायची गरज नाही लागत. तर हे मिल्क मेड. आता ही आहे कस्टर्ड पावडर. कस्टर्ड पावडरमुळे काय होतं माहितीये का, थोडस घट्ट होतं तो खरवस. मग आपण कस्टर्ड पावडर टाकूया आणि विदाऊट शुगर साठी आपण कस्टर्ड पावडर पण टाकू शकतो. तर थोडीशी कस्टर्ड पावडर टाकूया आपण, जास्त ना, थोडीशीच टाकायची म्हणजे त्याला घट्टपणा येतो. यामध्ये पण टाकूया मिल्क मेड पण टाकायचं, कस्टर्ड पावडर. बस हे चांगलं फेटून घेऊया, मिक्स करून घ्यायचं. गुठळ्या नाही राहिला पाहिजे. कलर बघा चेंज झाला, खपेत सुद्धा. हे व्हॅनिला एसेन्स घेऊन ये. हे बघ कसं मस्त झालं मिश्रण. हे बघा, आणि हे इथे चालू आहे प्रोसेस. थोडस दूध अजून टाकूया. बस एवढं. मंडळी ही बघा, हे एव्हरीडे मिल्क पावडर आहे आणि यात ॲडेड शुगर नाही आहे. तर आपण काय करूया,
आपण विदाऊट शुगरचा जो आपण बनवलाय ना खरवस बनवतोय त्यामध्ये थोडीशी आपण हे मिल्क पावडर टाकूया. जास्त नको, थोडीशी टाकूया. बस एवढी बस एवढी. आणि यामध्ये पण टाकूया. आणि यामध्ये पण टाकूया. थांबा. बस. शुभम मिक्स करतोय. काय झालं माहितीये का, पाऊस पण पडतोय त्यामुळे पावसाचा पण आवाज आहे. शुभमला या गोष्टी करायला खूप आवडतात. चला आता चांगलं मस्त ढवळून घेतलंय. थोडस व्हॅनिला एसेन्स टाकूया, जास्त नको. बस आहे बस. हा, हे यामध्ये टाकलं. थोडंसं टाकायचं. बस 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 बस. आणि थोडस यामध्ये टाकूया. बरोबर. हा, शुभम ढवळ चांगलं. श्रेयाने ढोलभर पाणी घेतलं. एवढं पाणी नाही घ्यायचं, पाणी एकदम कमी घ्यायचं. श्रेयाने ढोलभर पाणी घेतलेलं असं नाही घ्यायचं, एकदम कमी घ्यायचं. तर हे थोडंसं गरम पाण्यामध्ये एकदम कमी घ्यायचं पाणी आणि त्याच्यामध्ये ते गरम पाण्यामध्ये टाकायचे म्हणजे नरम होतात खजूर. आणि हे आपण आता बारीक करूया. थोडंसं दूध टाकूया म्हणजे ते बारीक करायला बरे पडेल. आई थोडंसं बारीक करायला लागेल वाटते बघ, बारीक करायला लागेल. तर हे खजूर टाकूया आपण. थोडी शुगर फ्री पण टाकूया. शुगर फ्री पावडर आहे ना ती पण टाकूया. आई आण ग. आपण यामध्ये थोडीशी शुगर फ्री पण शुगर टाकूया. शुगर फ्री थोडीशी. आपण मिल्क मेड टाकली ना, तर मिल्क मेड मध्ये ऑलरेडी शुगर असते त्यामुळे यामध्ये वेगळी शुगर टाकण्याची गरज नाही. आपण वेलची पावडर टाकूया. पाणी टाकूया. बस आहे एवढं पाणी. हे भांड. आणि आता आपण याच्यावर एक भांड ठेवूया. हा टोप आपण याच्यामध्ये ठेवूया आणि यावर हे झाकण. अजून पाणी आई. आता याच्यावरती हे भांड ठेवूया आपण आणि याच्यावरती हा टोप ठेवूया. लागेल का झाकण. आणि ते हे लागलं. ठेव. आता 6:25 झालेली आहे. मध्यम वाचेवर ठेवायचं आहे. जास्त स्लो पण नाही आणि फास्ट पण नाही. काय झालं माहितीये का, तेल टाकायला मी विसरले. कसं डब्याला आतून म्हणजे भांड्याला आतून असं तेल लावायचं असतं आणि मग ते मिश्रण डब्यात टाकायचं असतं. पण मी काय केलं, जे मिश्रण घेतलं होतं तोच डबा ठेवला. तर त्यामुळे तेल टाकायचं राहिलं. तर आपण तेल टाकूया वरून. आपण थोडंसं कडेने टाकूया. आरामात ठेवायला पाहिजे, जरा पण न हलवता. बस.
एकदम इझिली येते याच्यामध्ये. हा नाही काय झाला ना आपण. झाला. शुभम खरवस फ्रीज मध्ये ठेवलेला आहे. श्रेया फ्रीज मधला खरवस काढ जा. काढ दोन्ही टोप काढ. तर हा आमचा कलर थोडासा येलो आहे. हा आहे ना थोडासा ब्राउनिश झालाय कारण हा विदाऊट शुगरचा आहे. यामध्ये आम्ही खजूर टाकला होता. वडा पडतील ना. असं करते. आता बघ मस्त निघतायत सुट्टे सुट्टे. हे बघ हे मस्त आहे. हा हे आई कसं आहे. छान आहे. हा छान आहे. चांगलं आहे. श्रेय खा घे तुला बघ कसं लागतं. मस्त लागतंय. हा मस्त लागतंय. स्पंजी स्पंजी आहे ना. छान आहे ना. हो. सांग मला कसा खरवस आहे. कसा आहे. टेस्टी खरवस सारखा वाटतोय काय. हा विदाऊट शुगर वाला. तो आईस्क्रीम सारखा लागतोय. पण चांगला लागतोय तो पण. पण तुला कुठला आवडला रे. मला हा आवडला. तो पण चांगला लागतो. तुला कुठला आवडला तो सांग. हा खाऊन बघ. तो विदाऊट शुगर वाला विथ शुगर वालाच आवडणार त्याला. कुठला आवडला. हा आवडला ना. एकदम छान ना. मी दोन्ही पण खाऊन बघते. पहिल्यांदा विदाऊट शुगर खाऊन बघते. पहिल्यांदा विदाऊट शुगर खाऊन बघते. वाव मस्त आहे. फक्त काय झालं माहितीये का विदाऊट शुगर मध्ये मी थोडंसं हे टाकलं ना. खरवस. खरवस नाही काय खजूर. हा. त्यामुळे त्याची थोडीशी टेस्ट वेगळी लागते. पण हा जो आहे ना मला खूप आवडला. एकदम स्पंजी स्पंजी आहे. आई लहानपणी बनवायची की नाही आमच्यासाठी म्हणून आता मी तिच्यासाठी बनवते. तर मग फ्रेंड्स व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.